नमस्कार, मी समीर केळकर। आज आपण आहोत साहिल कृषी सेवा केंद्र निगडी, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड येथे। आज इथे आपण जे आलोय ते एक नवीन मशिनरी इथे आलेली आहे, ज्याला वूड चिपर किंवा चाप कटर असं बोललं जातं। त्या मशीन बद्दलची माहिती घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात ती मशीन बघण्यासाठी आज आपण इथे आलोय। तर त्या संदर्भात आपल्याला जी माहिती घ्यायची आहे, ज्यांच्याकडून घ्यायची ते इथले प्रोप्रायटर साहिल कृषी सेवा केंद्राचे सर्व श्री इफ्तिकार चरफरे आपल्याबरोबर आज इथे उपस्थित आहेत। तर मी त्यांना असं सांगतो की त्यांनी ह्या मशीन बद्दल, म्हणजे मी तर मला हे नवल वाटतं की हे नक्की काय आहे ते, असं त्यांच्या सांगण्यातून मला थोडंसं कळलं की आपल्या इथे जे आपले बागायती असतात, म्हणजे नारळ, सुपारी, या सगळ्या ज्या बागायत त्याचे जे झाप पडतात, झावळ्या पडतात किंवा इतर काही पालापाचोळ्या किंवा ज्या फांद्या असतात, त्यांचं कटिंग करणं आता खूप अवघड झालेलं आहे। म्हणजे कोयती घेऊन ते कापत बसणं, तोडत बसणं, हा पूर्वी ते शक्य होतं, पण आता वेळेच्या नुसार ते आता शक्य होत नाहीये। त्यासाठी अशी काहीतरी एक यंत्रणा यावी की काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये, कारण ते खूप मोठं ते वेस्ट असतं, त्याच्यामुळे त्याचं सगळी विल्हेवाट लावणे किंवा त्याचं रूपांतर कंपोस्ट मध्ये करणं हे खूप अवघड होऊन जातं आणि कंपोस्ट होणं हे खूप गरजेचं आहे आता। आणि त्याच्यासाठी आज हे नवीन तंत्रज्ञान आपल्यापर्यंत इथे आलेलं आहे। अर्थात याचं सगळं श्रेय मी चरफरे सरांना देतो, इफ्तिकारजींना देतो की त्यांनी हे आपल्यापर्यंत पोहोचवलंय। तर मी अशी त्यांना विनंती करतो की ही नक्की कशी मशीन ऑपरेट होते किंवा हे काम कसं करतं, ह्याला काय म्हणतात, त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला द्यावी अशी माझी विनंती आहे। नक्की सर, तुम्ही जे काय प्रश्न केलेले आहेत, मला वाटतं तुम्ही माहिती घेऊनच वाटते प्रश्न केलेले आहेत, ऐकण्यात आलेलं। अच्छा, खूप सुंदर तुम्ही प्रश्न केलेले आहेत, कारण का ही कालाची गरज आहे। आपण कोकणामध्ये राहतो, कोकणामध्ये सर्वाइव्ह करतो आपण, की आपल्याकडे नारळ सुपारीचे जे झावली असतात त्याची इलेवाट लावणं अवघड झालेलं आहे। दिवसेंदिवस लेबर मिलेशन झालेले आहे 100%, आणि त्या पद्धतीने आता मशिनरी शिवाय पर्याय राहिलेला नाही, आपल्याकडे उरलेला नाहीये। त्यासाठी अतिशय सुंदर ही मशीन आहे। त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणीतून आपण झावली टाकली, ते हेतून बारीक चिप तयार होऊन इथे बाहेर फेकले जातात आणि त्याचं आपण कसं कंपोस्ट करून खतांमध्ये रूपांतर करता येईल, म्हणजे आपल्या जागेवरच आपण कसं खत तयार करू शकू, शेतकऱ्यांसाठी खूप मोठा ही वरदान आहे मशीन। आणि ह्याचा अतिशय सुंदर वापर करू शकतो आपण, बरोबर। आणि लेबर देखील वाचवू शकतो आपण, लेबर सुद्धा वाचवू शकतो, पैसे सुद्धा वाचवू शकतो आणि खताचे सुद्धा खर्च आपण वाचवू शकतो। म्हणजे आपला खत आपल्याच जागेवर सुद्धा तयार करता येतो आपल्याला। या संदर्भात माझी एक तुम्हाला अशी विनंती राहील की आता ही आपण नुसती मशिनरी बघतोय, पण याचं प्रात्यक्षिक कसं होतं त्याच्या संदर्भातला पण व्हिडिओ आमच्यासाठी बनवा। 100% सर, आम्ही तुमच्या सोबत तुम्हाला याचा व्हिडिओ करून दाखवणार आहोत, जेणेकरून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांची ही गरज पूर्ण करू शकू आपण। धन्यवाद सर। अधिक माहितीसाठी आपल्या साहिल कृषी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओच्या अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे पोहोचणार आहेत। त्याच्यानंतर कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। ज्या काही प्रतिक्रिया आपल्या असतील त्या आमच्यापर्यंत येऊ दे, त्याच्यामध्ये आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील, काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या अनुषंगाने आम्ही नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो। धन्यवाद। जय जवान, जय किसान।